ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। प्रत्येक माणसाचा जन्म हा अज्ञानरूपी अंधकारात होत असतो आणि या अज्ञानरूपी अंधकाराचा राज करून ज्ञानाचा उपचार ज्या माऊलीना नेत्रासमोर उभा केला अशी माऊली म्हणजे गुरुमाऊली होईल आणि अशा माझ्या गुरुमाऊलीच्या चरणी माझे लाख लाख प्रणाम, लाख लाख प्रणाम, लाख लाख प्रणाम। थोर अशा ब्रह्मकुळात आमचा जन्म झाला। अत्री आणि अनुसयांचा धन्य करण्यासाठी सोम ऋषी म्हणून आम्ही जन्म घेतला। बालवयात 4 वेद, 6 शास्त्रे, 14 विद्या आणि 64 कला याचं यथार्थ ज्ञान आम्ही प्राप्त केलं आणि ज्ञान प्राप्त केल्यानंतर पृथ्वी पर्यटन करावं अशी इच्छा आमच्या अंतरी निर्माण झाली आणि म्हणून आश्रमाचा त्याग केला आणि पृथ्वी पर्यटन करू लागलो। पृथ्वी पर्यटन करत असतेवेळी वेगवेगळ्या राजा महाराजांना आम्ही पाहिलं आणि आपण सुद्धा एखाद्या राजाप्रमाणे जीवन व्यतीत करावं असं आम्हाला वाटू लागलं आणि म्हणून असा विचारानं विचारमग्न होत होतो आणि मार्गानं करत होतो। अरण्याच्या मार्गाने जात असतेवेळी समोर पाहिलेलं दृश्य हे अचंबित करणार, कारण भला मोठा वृक्ष होता। त्या भला मोठ्या वृक्षावर कपोत पक्षाची अनेक घरटी होती आणि त्याच मार्गानं एक बलदंड मदमस्त हत्ती मार्गगमन करत होता आणि त्या हत्तीनं आपल्या शुंडेच्या सहाय्यानं त्या विशाल वृक्षाला गदगदा 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 हलविलं आणि हलविता क्षणी कपोत पक्षाची सारी घरटी जमिनीवर पडू लागली आणि कपोत पक्षाची किल्ले मरू लागले। हे सारं दृश्य कपोत पक्षाने पाहिलं, त्यांना ते सहन झालं नाही आणि म्हणून साऱ्या कपोत पक्षाने एकत्रितपणे त्या बलदंड मदमस्त हत्तीवर हल्ला चढविला। आपल्या जंतूच्या सहाय्याने त्याचे नेत्र फोडले, सर्वांगावर जंतूच्या सहाय्याने आघात केले। तो बलदंड मदमस्त हत्ती जमिनीवर विशेष पडला आणि त्यातच तो मरणही पावला। हे दृश्य आम्ही पाहिलं आणि खेळ वाटला आम्हाला, कारण एवढ्याच्या कपोत पक्षाने बलदंड मदमस्त हत्तीला भुई सपाट केलं आणि जाणून आपण एक मग राजा बनण्याचं स्वप्न आम्ही आमच्या जीवनामध्ये का म्हणून परिपूर्ण करू शकत नाही अशी खंत मनाला वाटली।